पंचगंगा स्मशानभूमीसह शहरातील इतर स्मशानभूमींमध्ये शेणीचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे। स्मशानभूमीतील शेणीचं गोडाऊन पूर्णतः रिकामा झाल्यानं शुक्रवारी एका मृतदेहाचे अंत्यसंस्कार तब्बल 2 तासांनी करण्यात आल्याची घटना घडली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना चांगलीच उसळली असून कोल्हापुरातील दानशूरांनी स्मशानभूमी शेणी दान करावं असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केलं आहे। आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्या ह्या पंचगंगा स्मशानभूमीचे आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत चांगल्या पद्धतीने स्मशानभूमीमध्ये काम करतात। आज जर बघत असला तर तिने 60 ते 70 हजार शेणी या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे आणि ह्या ठिकाणी ह्या गोडाऊनमध्ये भरलेले आहे। परवा दिवशी एक असाच इन्सिडेंट झाला की ज्यावेळी शेणी नव्हत्या त्यावेळी मयत बॉडी आली होती, पण लोकांना तिने रिक्वेस्ट केली की आपल्या इथे शेणी नाही, आपण अन्यत्र म्हणजे बावडा या साईडला तुम्ही मयत बॉडी नेली तर बरं होईल। कारण कसं असते ज्यावेळी इथं मयत व्यक्ती होत्या तर त्याचा इथं नोंद करायसाठी 1 तासभर आधी येऊन इथं नोंद करायची असत्या, तर डायरेक्ट ह्या ठिकाणी बॉडी आल्यामुळे ह्या लोकांची पण तारांबळ उडाली की आता बॉडी जाळायची तर कशी जाळायची, कारण शेणी नव्हत्या आणि 11th आवरला या शेणी उपलब्ध करू शकत नव्हते। पण ह्यांनी प्रयत्न केले, बाहेर शेणी स्वतः जाऊन टेम्पोतनं घेऊन आलेत आणि त्या बॉडीला धन दिले। पण त्यानंतर जे सोशल मीडियामध्ये ज्या बातम्या पसरत गेल्या त्या चुकीच्या पद्धतीने पसरत गेल्या, पण तरीही त्या ठिकाणी आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी आम्हाला फोन केला, आमच्या भागातील अनेक लोकांना फोन केला आणि ह्या शेणी आज या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत। माझी एक विनंती आहे, कोल्हापुरातील ज्या दानशूर व्यक्ती असतील त्यांना ज्या ठिकाणी शेणी ज्या ज्या गावामध्ये खेडोपाड्यामध्ये मिळतील त्या आपण जर या महापालिकेला पंचगंगा स्मशानभूमीला उपलब्ध केल्या तर एक चांगली गोष्ट आणि घटना घडेल। आणि दानशूर व्यक्ती आहेत, कायम होळी असू दे किंवा इतर वर्षभर स्मशानभूमीला शेणी दान करत असतात। त्याचबरोबर ह्या आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे यांनी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये एक चांगली बाग पण या ठिकाणी फुलवलेले आहेत, सूचना फलक लावलेले आहेत आणि व्यवस्थित त्यांचं या ठिकाणी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये लक्ष आहे। या खरोखर यांचं मी अभिनंदन करतो आणि असंच इथनं पुढं ज्या लोकांना शेणी दान करायचे त्यांनी करावं अशी मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो।